आपण नाश्त्याला मुगाच्या डाळीची इडली बनवणार. त्यासाठी मुगाची डाळ मी 1 वाटी भिजत घातली होती 2 तासापूर्वी. आता ती मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते. त्याच वाटीने डाळ मोजून घेतली होती मी. आता ही पाव वाटी दही घालते त्याच्यामध्ये आणि 1 मिरची त्याचे 2 तुकडे करते घालते आणि 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक ते टाकते आणि पाणी न घालता वाटून घेते. असं मी वाटून घेतले. डाळ ती काढून घेते भांड्यामध्ये. चटणीसाठी मी थोडंसं खोबरं घेतलं आहे, लसूण पाकळ्या घेतल्यात, 4 मिरच्या घेतल्यात आणि हे चणे घेतलेत आणि थोडी कोथिंबीर घेतली. त्याच्यात 1 चमचा दही घालते, मीठ घालते आणि चटणी पाणी टाकून वाटून घेते. तर मुगाच्या डाळीचं बॅटर बनवून घेतलं ना इडलीसाठी. त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकणार आहे. आपण इनो किंवा सोडा घालणार नाही आहे आणि चवीपुरतं मीठ घालते बघा. आता याच्यामध्ये शिमला मिरची बारीक चॉप करून घेतली मी, ती टाकते आणि मिक्स करून घेते. हे इडलीचं भांडे झालं तेलाने ग्रेस केले मी आणि त्याच्यात आता हे भरून घेते मी बॅटर. तर इडलीच्या भांड्यात बघा पाणी उकळायला ठेवले मी. चांगली उकळी आली आणि हे त्याच्यात ठेवते आणि झाकण लावते आणि 12 मिनटं स्टीम करून घेते. ओतून घेतली. आता आपण तिला फोडणी घालतोय. त्यासाठी बघा हे एका फोडणीच्या पात्रामध्ये मी तेल गरम करून घेतले आणि त्याच्यात राई टाकते, कढीपत्ता टाकते आणि फोडणी त्यावर घालून घेते. फोडणी घालून घेतली आणि आता मिक्स करून घेतली. 10 मिनटं झालेत. मी झाकण काढते बघा. वाव, मस्त इडली फुगली आपली. हे बघा त्याच्यात काहीच नाही, म्हणजे आपली इडली चांगली शिजली. आता मी खाली उतरून घेते आणि थंड करून घेते, काढून घेते बघा. हे बघा आपली इडली छानपैकी तयार झाली. इनो आणि सोडा न वापरता. ते बॅटर मी चांगलं फेटून घेतलं होतं आणि इडलीचं भांडं ठेवलं तेव्हा त्या पाण्याला चांगली उकळी आली होती, म्हणून आपली इडली छानपैकी फुगली आणि जाळीसुद्धा आली बघा. आता मी तोडून दाखवते बघा तुम्हाला. हे बघा किती छानपैकी इडली झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.